नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। तातडीने बाह्यवळण करून अतिक्रमणासाठी व्यापाऱ्यांना दिलासा द्यावा। शेवगाव येथील अतिक्रमण नोटीस देण्यात आल्या। यासाठी राजकीय सर्वपक्षीय शेवगाव येथील नायब तहसीलदार गौरी कट्टे यांच्याद्वारे निवेदन गेलं। शेवगाव येथील जोडणारा मध्यवर्ती ठिकाण यासाठी श्रीरामपूरहून अहिल्यानगर संभाजीनगरला जाणारा रस्ता हा शेवगावमधून जातो। यासाठी बाह्यवळण दिल्यास व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल। आज शेवगावमधून व्यापारी 90% टपरीधारक आहेत। उद्या जर हे अतिक्रमण आल्यास हे टपरीधारक बेघर होतील। येथील व्यापारी धंदे ठप्प होतील। शेवगाव येथील अनेकांच्या शेअर्स मार्केटमधून अनेक जण होरपळले। यामधूनही अतिक्रमण आल्यास रोजची भाकरी बंद होईल। आज एका दुकानदारावर आपल्या कुटुंबाबरोबर 5 ते 6 जणांवर आपले उदरनिर्वाह चालतं। हे अतिक्रमण निघाल्यास लोक रस्त्यावर येतील। अतिक्रमण काढल्यास बेरोजगारी, उपासमारीचे प्रश्न निर्माण होतील। शैक्षणिक व वैवाहिक प्रश्न निर्माण होईल। खूप मोठ्या प्रमाणात आत्महत्या होतील। या सर्व प्रश्नांची दखल शासनाने घ्यावी, यासाठी तहसीलदार येथे अनेक टपरीधारकांनी आपले विचार व्यक्त केले। यासाठी अरुण पाटील लांडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील रासने, स्वाभिमान शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, भाकप संजय नांगरे, भाजपचे अशोक आहुजा, राहुल वरे, कमलेश लांडगे, वंचित बहुजन आघाडीचे प्यारेलाल शेख, करडक सर, प्रदीप शेठ मेहेर, सतीश लांडे, शेवगावकर व्यापारी, टपरीधारक आदी यावेळी उपस्थित होते। शहर आणि परिसरामध्ये जेव्हा राज्यात जिल्ह्यामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई चालू आहे, त्या संदर्भाने शेवगाव शहरातील सगळे व्यापारी बंधू, छोटे मोठे व्यावसायिक, हॉकर्स, टपरीधारक या ठिकाणी मान्य तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आले आहेत। शेवगाव शहराची भौगोलिक परिस्थिती बघता बाहेर, आता मी मागे बोलताना सांगितलं की बाहेरच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात बघितलं, उदाहरणार्थ आपण संगमनेर पासून बघा, अकोले पासून बघा, श्रीरामपूर पासून बघा किंवा नेवाशे पासून बघा, इकडे पाथर्डी पासून बघा तर तिसगाव पासून बघा, त्यांना फक्त एकच हायवे त्या गावातून गेलेला आहे। दुर्दैवाने सुदैवाने आपल्याला शेवगाव पाथर्डीला तोंड द्यावं लागतंय। इकडून मिरी मार्ग येणारा राज्यमार्ग आहे, नेवासा रोडून येणारा राज्यमार्ग आहे आणि मराठवाड्यातून पैठणमधून येणारा राज्यमार्ग आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या राज्यमार्गावर येणाऱ्या ठिकाणी आपले छोटे व्यावसायिक, छोटे व्यापारी बंधू, आपण छोटे व्यवसाय थाटून अनेक वर्षापासून बसलेलो आहोत। रस्त्याची जरी गरज असली तर शेवगाव शहराची गरज प्रामुख्याने जर विचार केला तर मोठ्या व्यापाऱ्यांबरोबर हे छोटे हॉकर्स, टपरीधारकांची सुद्धा गरज आहे। शेवगाव शहराचा व्यापाराचा आर्थिक कणा म्हणलं तर टपरीधारक आहेत असं म्हणणं सुद्धा वावगं होणार नाही। म्हणून आमची या ठिकाणी प्रशासनाला विनंती की आपण सर्व हे करत असताना ज्या ठिकाणी लोकवसाहत येते, ज्या ठिकाणी व्यावसायिक येतात त्या ठिकाणी सुरेश पाटील, शेवगाव प्रतिनिधी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।